आज वाजत गाजत आमुच्या घरा आले हो गणपती आले. तर असं स्वागत केलं आम्ही आमच्या गणपती बाप्पाचं आमच्या कॅनडाच्या घरी. तर आता गणपती बाप्पा आलेले आहेत. मग काय दरवाजातच छान पूजा करून घेतली गणपती बाप्पाची आणि वेलकम केलं. मग पोरांची जरा गडबड चालूच होती. त्यात आरोह पण चिडचिड करत होता, कारण मी त्याला कुर्ता घातला होता आणि त्याला तो घालायचा नव्हता. तर तो म्हणत होता, मम्मा मला दुसरे घालून दे कपडे, मला हा कुर्ता टोचतोय, म्हणून त्याची थोडी चिडचिड चालू होती. मग नंतर गणपती बाप्पा घरात आले. सगळेजणांची लगबग चालूच होती. छोटे छोटे मुलं छान एन्जॉय करत होते. नंतर गणपती बाप्पा येणार होते म्हणून आरोह पण खूप एक्सायटेड होता. मग गणपती बाप्पा आले, छान स्थापना वगैरे केली. आधी व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली. गणपती बाप्पाची स्थापना केली. छान वाटत होतं. गणपती बाप्पा जसे घरात आले तसं वातावरण सर्व मंगलमय झालं होतं, सुगंधित झालं होतं आणि त्यामुळे घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आली होती. नंतर स्थापना वगैरे करून घेतली, आरती केली. आरवने पण आमच्यासोबत छान आरती केली, कारण त्याची थोडी चिडचिड कमी झाली होती, बिकॉज त्याचे कपडे चेंज झाले होते. शेवटी त्यांनी माझ्याकडून कपडे चेंज करूनच घेतले होते. आरती झाली आणि नंतर आली प्रसादाची वेळ. तर प्रसादामध्ये आज होते तळणीचे मोदक. मुलांना पण खूप आवडले होते. मुलांनी छान आवडीने खाल्ले आणि नंतर आम्ही छान गाणी वगैरे म्हटले, थोडेसे एन्जॉय केला आणि संध्याकाळी काही फ्रेंड्स आले होते, कारण ऑफिसमुळे दुपारी ज्यांना जमलं नाही ते फ्रेंड्स संध्याकाळी आले होते. संध्याकाळी परत आरती वगैरे केली, प्रसाद घेतला आणि असा होता आमचा आजचा मिनी व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका आणि हो, आरोहन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.